पुणे महानगरपालिकेच्या या रणधुमाळीत जर बघितलं, आता सर्वच जण आपल्या प्रचाराची तयारी सुरू आहे. प्रत्येकाची सगळ्या ठिकाणी प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे, नक्की त्यांना कोणता उमेदवार पाहिजे हे देखील आपण जाणून घेतोय. नागरिकांच्या मनात नक्की काय चाललंय हे सध्या जाणून घेतोय. काही नागरिक आपल्या सोबत इथे दिसत आहेत. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. त्या नागरिकांकडून देखील जाणून घेतोय आपण. दादा, काय सांगशील? प्रभाग क्रमांक 11 मध्ये आता आम्ही सर्वांची चर्चा करतोय. नक्की तुम्हाला या प्रभागामध्ये कोण नगरसेवक म्हणून हवंय? गेले 20 वर्षापासून आमचे इथे दीपक भाऊ मानकर हे नगरसेवक आहेत. आणि दीपक भाऊंनी भरपूर कामं केलेली आहे आमच्या इथे. साधारणतः दवाखान्याचे प्रॉब्लेम म्हणा, कोणाला घरगुती प्रॉब्लेम, कोरोना काळात पण खूप सारी मदत केलेली आहे. लोकांना दुधापासून भाऊंनी पुरवलेलं आहे. आणि आम्हाला पण सुविधा भरपूर इथे सगळे काही पाण्याच्या सुविधा, लाईटच्या सुविधा, ड्रेनेजच्या सुविधा सगळं काही केलेलं आहे. आता हर्षवर्धन दादा मानकर आमच्या इथे उभे राहते ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये. तर दादांनाच आम्ही बहुमताने विजय करून देणार आहे. दादाच पाहिजे ना आम्हाला इथं, कारण की दुसरे नगरसेवक वगैरे कोणी नको आम्हाला इथं. काय वाटतं तुम्हाला कोण नगरसेवक व्हावं इकडे? दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर. का पण? आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं केलीत. आम्ही कामं सांगितले की लगेच करायला येतात ते. सगळी कामं करतात आम्हाला जवळ राहून. प्रत्येक ठिकाणी कधी बोलवलं तरी आम्ही जातो, ते पण येतात. तुमच्या या प्रभागामध्ये तुम्हाला कोण नगरसेवक म्हणून पाहिजे? हर्षवर्धन दादाच पाहिजे. का पण? ते चांगलं कामगिरी करतात आपल्या इथं म्हणून. आतापर्यंत तुमच्या मदतीला वगैरे धावून आलेत का? हो, आलेत. मग आता नगरसेवक कोण पाहिजे? आपल्याला हेच पाहिजे, दादाच पाहिजे. काय वाटते तुमच्या प्रभागात तुम्हाला कोण नगरसेवक म्हणून पाहिजे? आमच्या प्रभागामध्ये आम्हाला हर्षवर्धन दादा मानकर, त्यांनी आमची अशी बरीचशी कामं केलेली आहेत. आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये म्हणजे लाईटची कामं म्हणा, पाण्याची कामं म्हणा, तत्परतेने ते म्हणजे आपण कधीही त्यांना हाक द्या येतात आपल्याकडे धावून. असे ते कधीही कुठल्या कामाला नाही म्हणत नाही. आमच्या मिस्टरांना पण कामाला हे करणं, लावणं करणं सगळे त्यांनीच केलेले, भाऊंनी आणि त्यांनी, हर्षवर्धन मानकर. त्यामुळे आमचं तर राष्ट्रवादी काँग्रेसलाच मत आहे. कोण नगरसेवक व्हावं? हर्षवर्धन मानकर भाऊ, हर्षवर्धन मानकरच आहे ना नगरसेवक झाले पाहिजे. कारण त्यांनी तर बरीच कामं केली आहेत भाऊच्या माध्यमातून. यांनी ते सगळ्यांसाठी मदत हे कार्य करतात. त्यामुळं हर्षवर्धनच मानकर यायला पाहिजे. काय वाटते ताई तुम्हाला ह्या तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून कोण पाहिजे? हर्षवर्धन दीपक भाऊ मानकर. का बरं? कारण की आमची कामं करतात, आमच्या तुंबलेल्या अडचणींना मदत करतात. त्या दिवशी आमच्या इकडं आलते, ड्रेनेजची लाईन आणि नळाचं काम, भरपूर काही आम्हाला त्यांची खूप मदत झालेली आहे. हो का? हो. तुम्हाला काय वाटतं? हर्षवर्धन दादाच यावेत मतदानामध्ये निवडून. नाही, त्यांचा सपोर्ट आहे सगळ्यांना, नाही का, मदत करतात ते. काय वाटतं ताई तुला कोण नगरसेवक म्हणून पाहिजे? आम्हाला घड्याळच हवंय. घड्याळाचं कोण उमेदवार कोण? हर्षवर्धन दादा मानकर. का? का तर ते दीपक भाऊ मानकर आणि ते सुपुत्र आहेत. ह्याच्या आधी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आले होते कुठल्याही बाबतीचे असू दे, तर वेळोवेळी दीपक भाऊ मानकर आमच्या मदतीला उभे राहिले. आणि आता पण हर्षवर्धन मानकरांना एक जरी आपण मदत मागितली तरी ते एका आवाजावरती आपल्या मदतीला उभे असतात. आता नगरसेवक म्हणून कोण? हर्षवर्धन दादा मानकर. काय दादा तुम्हाला काय वाटते नगरसेवक म्हणून तुमच्या प्रभागामध्ये कोण पाहिजे? नगरसेवक म्हणलं तर आता हर्षवर्धन दादा आहेतच. आणि नगरसेवक कसा असावा मग मी सांगतो तुम्हाला. 24 तासाच्या आत कामाची दखल घेणारा असावा, संकटात सगळ्यांच्या धावणारा असावा आणि कधी फोन केला की नाही म्हणणारा नसावा. असं नेतृत्व आहे ते हर्षवर्धन दादांचं आहे. आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलेला पण आहे सगळ्यांनी. आणि वस्तीतल्या सर्व माणसांना त्याचा अनुभव आलेला आहे. आणि सगळे सपोर्ट करतील एवढं 100%. काय वाटतंय तुला आताची ही निवडणूक सध्या सुरू आहे, या प्रभागामध्ये तुला काय वाटतं कुठल्या चेहरा तुझ्यासाठी चांगला आहे किंवा कुठल्या चेहऱ्याला तुला असं वाटतं निवडून द्यावं? हर्षदादा, कारण की आतापर्यंत मानकर भाऊंनी आमच्यासाठी खूप काय केलंय. आमच्या क्लासचं सगळं आता त्यांच्याकडेच आहे. वसुधा फाउंडेशनमध्ये आमचा क्लास असतो, तर तेच करतायत. त्यासाठी मॅथ्स वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहेत. तर ते खूप मदत करतात आम्हाला. काय वाटते ते तुला तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोण येतं आणि आत्ताचं या राजकारणामध्ये तुला काय वाटते की कोण तुम्हाला नगरसेवक पाहिजे? आम्हाला तर हर्षदादाच वाटतात. तर आमचे कुठले प्रॉब्लेम असतील तर तेच आमचे कसे तर लगेच एका फोनवर आम्हाला लगेच आणून देतात त्यांचे मेंबर वगैरे. हर्षदादा मानकर. का पण? काम आहे, फोन केला तरी लगेच तत्पर. म्हणजे काही आमची गटरांची कामं असतात किंवा लाईटचं असते, रोडचं आहे ते पण आता दिलंय त्यांनी लगेच करून. लाईटचं पण दिलं करून.
त्यासाठी आम्हाला हवेच आहेत ते. अगोदर तर भाऊ होतेच, दीपक भाऊ मानकर, पण आता आम्हाला म्हणजे त्यांची आवश्यकता आहे आणि त्यांनी यायलाच पाहिजे निवडून. काय वाटतंय मावशी तुम्हाला, तुमच्या प्रभागात कोण तुम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे? आम्हाला हर्षदा मानकर पाहिजे. का पण? तसं काय कामं आमची असतील ते पडली तर दुसरे कामं करतात. बर. हा फोन केला का लगेच लोक पाठवतात. पाणी गटार आणि स्वच्छतासाठी सगळं करून घेतात.